नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं. सर्व मंडळी घरी चालले निघून जात असतात आणि इकडे अक्षरा आणि अधिपती घरी आलेले असतात. अक्षरा खूप रडत असते, खूपच रडत असते. तर अधिपती तिला समजवतो आणि बोलतो, मला माफ करा, मला माफ करा मास्तरीनबाई, मी चूक केली, माझ्याने चूक झाली, पण तुम्ही मला माफ करा, तुम्ही मला समजून घ्या, एकदा तरी समजून घ्या. तर अक्षरा बोलते, काय समजून घ्या अधिपती, तुम्ही बोलण्यालायक काही ठेवलेलं नाही आहे. तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे आणि मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या आईचा नेहमी पक्ष घेता, तुम्ही मला दिलेलं, लग्नात दिलेलं वचन मोडलं आणि तुम्ही तुमच्या आईचं वचन पाळलं, तुम्ही तुमच्या आईच्या वचनासाठी माझं वचन तोडलं, हे तुम्हाला दिसत नाही का. आता अधिपती बोलतो, अहो ते वचन वेगळं आणि हे वचन वेगळं. तर अक्षरा बोलते, ते वचन आणि हे वचन मध्ये काय फरक आहे, सर्व वचन सेमच आहे, काही नाही वेगळं आहे. तुम्ही माझा विश्वास तोडलेला आहे, मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते माझ्या मनाच्या पलीकडे आहे. एक तर शरीराचा घाव चालतो, पण मनाचा घाव कधी चालणार नाही, मनाचा घाव कधी सुकून पडत नाही. मनाच्या घावाला खूप वेदना होतात आणि मला त्या वेदना होत आहे. तुम्ही माझ्याबरोबर जे वागलात आणि जे घडलात ते खूप वाईट होतं, आणि जर मी हे सगळं उघडं पाडलं नसतं तर बजाचा कधी विषयच निघाला नसता आणि बजा कधीच सापडला नसता आणि भुवनेश्वरी मॅडमचं कधी सत्य समोर आलं नसतं आणि बाबांसोबत त्यांचं लग्न झालं असतं आणि बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी हे सर्व समोर आणलं आणि मला सर्व माहिती पडलं की तुम्ही पण त्यात सामील होता. भुवनेश्वरी मॅडम एकट्याच नव्हत्या, पण त्यात तुम्ही पण एकटे सामील होतात. म्हणजे यात गुन्हेगार फक्त भुवनेश्वरी मॅडम नाही, तुम्ही पण आहात. म्हणून माझा तुमच्यावर विश्वास नाही. तर अधिपती बोलतो, मला माफ करा, मी तुम्हाला किती वेळा विनवण्या करू, किती वेळा माफी मागू, तुम्ही मला माफ करा, माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा. तर अक्षरा बोलते, विश्वास विश्वास तर मी कधीच ठेवणार नाही तुमच्यावर. तर अधिपतीला ती खूप बोलत असते, तेवढ्यात भुवनेश्वरी तिथे येते. भुवनेश्वरी बोलते, हो मास्तरीनबाई, काय बोलताय तुम्ही, कोणासोबत बोलताय, काय तुम्हाला समजतंय की नाही. तर अक्षरा बोलते, हो मला समजत आहे मी काय बोलते आणि काय नाही. तर भुवनेश्वरी बोलते, याच्या पुढे असं बोलू नका, आमच्या लेखाशी असं बोलू नका, मोठ्या आवाजात बोलू नका. तर अक्षरा बोलते, मी बोलणार, मी अजून बोलणार, कारण की तुम्ही जे चूक केलेली आहे, तुम्ही जे विश्वासघात केलेला आहे त्याबद्दलच मी बोलत आहे. तर अधिपती बोलतो, मला माफ करा, मी तुमच्या काय पाया पडू, हात जोडू, काय करू सांगा तुम्ही. तुम्ही लगेच तर मला मारून घ्या, मला चपलीने उधळा. तर तिथून चारुवास येतो. तो चारुवास बोलतो, तू जे कृत्य केलेलं आहे ते आम्हाला पटण्यापलीकडे आहे आणि मी तर कधी जीवनात अगदी हिच्याशी लग्न करणार नाही, या बाईशी तर कधीच लग्न करणार नाही. तर अधिपती बोलतो, हो तुम्ही थांबा, हो तुम्ही काय बोलताय मध्ये मध्ये, तुम्हाला काही कळते आहे का, इथे काय चालू आहे. तर चारुवास बोलतो, तू मला नको सांगू, पण मी या बाईला चांगल्याने ओळखलेला आहे, तू या बाईच्या याच्यात आलेला आहे, पण मी नाही आहे. तर अधिपती बोलतो, तुम्ही गप्प बसा हो. तर इकडे अक्षरा खूप रडत असते, अक्षराच्या रडणं थांबत नसते, अक्षरा सीधी वर निघून जाते. तर इकडे अधिपती बोलतो, मी मास्तरबाईशी बोलतो थोडं जाऊन. तर अधिपती तिच्या मागे निघून जातो. तर इकडे चारुवास भुवनेश्वरीला बोलतो, झालं तुझ्या मनासारखं झालं, तुला जे पाहिजे होतं ते केलं तू, यांच्या दोघात झगडे लावले तू. तर भुवनेश्वरी बोलते, आम्हाला जे पाहिजे असतं ते मिळालं असतं तर धन्य पावलो असतो. तर चारुवास ते ऐकून बोलतात की तुला जे पाहिजे ते कधी मिळणार नाही आणि या जन्मात तर नाहीच नाही, मी मेलो तरी चालेल, पण मी तुझ्यासोबत कधी लग्न करणार नाही. तर भुवनेश्वरी बोलते, बघू तुमच्या तुमच्या डोक्यात काय येते काय नाही, तुम्ही काय सामोर होते तुम्हाला काय माहिती आहे, समोर काय घडणार आहे तुम्हाला काय माहिती आहे, बघू आपण काय होणार आहे काय नाही. तर इथे मग अधिपती अक्षराच्या रूम मध्ये आलेला असतो. अक्षरा खूप रडत असते. अधिपती परत माफी मागत असतो, तुम्ही रडू नका ना, तुम्ही रडल्या तर मला चालणार नाही. तर अक्षरा बोलते, मी रडून नाही तर काय करू, तुम्ही जो विश्वासघात केलेला आहे तो माझ्या पचनापलीकडे आहे आणि मी कधी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही माझे 7 वचनं तोडलेले आहे, तुम्ही माझ्या लायकचे नाही राहिले आहेत, तुम्ही फक्त तुमच्या आईसाहेबचं ऐकता, दुसरं काही नाही. असं अधिपतीला अक्षरा बोलत असते. अधिपती बोलतो, पण जे काही झालं ते मी आईसाहेबच्या भल्यासाठीच केलं, आईसाहेबांना जे खुशी पाहिजे होती त्यासाठी केलं. आईसाहेबाचं
जीवन मार्गी लागलं असतं त्यांच्यासोबत लग्न करून. तर अक्षरा बोलते त्यांच्यासोबत लग्न करून बाबाचे आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं याची तुम्हाला नाही आहे. तुमच्या आईसाहेबाचे तुम्हाला आयुष्य चांगलंपणाला लावलं पाहिजे. आणि तुम्ही प्रेमाची गोष्ट करता, प्रेम दोघांकडे असलं पाहिजे, एकाकडे असलेलं चालत नाही. तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलता आहे. तर अधिपती बोलतो आम्ही बोलत असेल चुकीचं, पण आम्ही जे केलं आमचा हेतू चांगलाच होता आणि आम्ही यांचं लग्न लावल्याशिवाय आणि यांना एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही, असं अधिपती तिला बोलून अधिपतीचं बोलणं संपवत असतो. तर अक्षरा आपली चुपचाप रडत असते आणि इथेच आजचा भाग संपतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अक्षरा घर सोडून जाते का. त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.